सोने 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त होऊ शकते. डॉलरची वाढती किंमत आणि रिझर्व्ह बँकेची धोरणे होऊ शकतात कारण. तर संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काही तज्ज्ञांचा असा विचार आहे की डॉलरच्या किमतीत वाढ आणि रिझर्व्ह बँकेची धोरण यामुळे सोन्याच्या किमतीत घट होऊ शकते. पण दुसरीकडे जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि इतर घटकांमुळे सोने आणखी महाग होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किमतीबद्दल अनेक तज्ज्ञ आणि विश्लेषक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. काही तज्ज्ञांचा असा दावा आहे की सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजेच सध्याच्या किमतीमध्ये 38% घट होऊ शकते. हे घडू शकण्याची काही कारणे असू शकतात. 1. डॉलरची मजबूती. जर डॉलर मजबूत झाला तर सोन्याची किंमत कमी होऊ शकते. डॉलर आणि सोन्याच्या किमतीत एक परस्पर संबंध असतो. त्यामुळे डॉलरच्या किमतीत वाढ झाल्यास सोन्याची किंमत कमी होऊ शकते. 2. रिझर्व्ह बँकेची धोरण. जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले तर सोने स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढण्याची सोन्याची मागणी कमी होऊ शकते, ज्यामुळे किंमत घटू शकते. 3. गुंतवणुकीतील बदल. सध्या सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. परंतु इतर पर्याय जसे की शेअर्स, बॉन्ड्स आणि क्रिप्टोकरन्सी अधिक आकर्षण बनल्यास सोन्याच्या मागणीमध्ये घट होऊ शकते, ज्यामुळे किंमत कमी होऊ शकते. तथापि सोन्याच्या किमतीमध्ये अशा मोठ्या घसरणीची शक्यता आहे की नाही हे बाजारातील स्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर अवलंबून असेल. त्यामुळे गुंतवणूक करताना बाजाराचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. सोन्याची किंमत कमी होऊ शकते का? सोन्याच्या किमतीबाबत सध्या अनेक तज्ज्ञ वेगवेगळे विचार मांडत आहेत. काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे सोने स्वस्त होऊ शकते. सोन्याचा पुरवठा वाढला आहे. सोन्याची मागणी वाढली असली तरी त्याच वेळी सोन्याचा जागतिक पुरवठा झपाट्याने वाढत आहे. 2024च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणीचा नफा प्रति औंस 950 पर्यंत पोहोचला, जो त्या वर्षातील सर्वोच्च नफा आहे. यामुळे जागतिक सोन्याचा साठा 9% वाढला आहे. सोन्याचा पुरवठा वाढल्यास आणि टंचाई नसल्यानं बाजार विश्लेषकांचा असा अंदाज आहे की सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. सोन्याच्या मागणीत घट. सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर विशेषतः 90,000 रुपये प्रति तोळा सोन्याच्या पुनर्वापरात वाढ झाली आहे. लोक जुने दागिने पिघालून पुन्हा वापरण्यास अधिक प्रवृत्त होत आहेत. सोने आता सामान्य लोकांच्या अवकाशाबाहेर गेले आहे, ज्यामुळे मागणी कमी होऊ लागली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियन सोन्याने उत्पादन वाढवले आहे, जे आणखी एक घटक आहे ज्यामुळे मागणीला कमी होईल आणि किमतीत घट होऊ शकते. या सर्व कारणामुळे सोन्याची किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी योग्य वेळेवर निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. सोन्याची किमती कमी होण्याची शक्यता असलेले काही महत्त्वाचे कारणे. बँकांची भूमिका. साधारणपणे बँका सोन्याची गुंतवणूक करताना आणि ते सोने आपल्याला तिजोरीत ठेवतात. पण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या एका सर्वेक्षणानुसार 71% मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याऐवजी ते कमी करण्याचं किंवा तशाच स्थितीत ठेवण्याची योजना करत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजेच मागणी कमी होईल आणि त्यामुळे किमतीमध्ये घट होऊ शकते. आणि सोन्याच्या उत्पादनात वाढ. सोन्याची किमती कमी होण्यामागे एक कारण म्हणजेच त्याच्या उत्पादनात झालेली वाढ. 2024च्या दुसऱ्या तिमाहीत खाणीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे आणि तो 950 प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जागतिक सोन्याचा साठा 9% वाढून 2,16,265 टन झाला. सोन्याचा पुरवठा जास्त असल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त होईल, ज्यामुळे किमती कमी होऊ शकतात. या कारणाने सोने स्वस्त होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे बाजारावर मोठा परिणाम पडू शकतो. तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.